एनपी स्पोर्ट्स शहापूर आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण चषक 2025 चा हा महारण संग्राम आणि या महारण संग्रामातला सुपर 6 मधला त्याचबरोबर आजच्या दिवसातला पहिला सामना तो रंगला जाईल शिवम स्पोर्ट्स गेरसे विपक्ष यजमान एनपी स्पोर्ट्स बी या उभय संघांच्या दरम्यान. गेल्या एकी बाजूने आपण पाहू शकतो अनुभवानं परिपूर्ण असलेला संघ, अनेक टायटलला खऱ्या अर्थानं आपल्या कवेत घेणारा संघ, तर दुसरीकडे मात्र यंग टॅलेंटच्या विश्वासावर, यंग टॅलेंटच्या जोरावर या स्पर्धेमध्ये स्वतःचं स्थान खऱ्या अर्थानं अबाधित ठेवण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करणारा हा तरुणाईचा नवल्याई खऱ्या अर्थानं ल्यायलेला संघ म्हणजेच एनपी स्पोर्ट्स बी या उभय संघाच्या दरम्यान आपल्याला हे घमासान युद्ध पाहायला मिळेल. आणि नुकतेच या स्पर्धेचे मुख्य आयोजक शहापूरच्या क्रिकेटला ज्यांनी खऱ्या अर्थानं नव्यानं संजीवनी प्रदान करण्याचं काम केलं आणि सुवर्ण चषकाच्या माध्यमातून या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी यशस्वीरित्या पावलं उचलली अशा श्री छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण चषक 2025 चे मुख्य आयोजक आणि एनपी स्पोर्ट्स शहापूरचे ओनर सन्माननीय निलेशजी पाटोळे साहेब यांचे ते शुभागमन झालेलं आहे. एक वेगळ्या प्रकारची अनोखी स्पर्धा मागच्या 3 दिवस प्रेक्षकांसाठी देखील लकी ड्रॉच्या द्वारे आपण 10,000 रुपयांचा कॅश प्राइज देत होतो. आज त्या कॅश प्राइज मध्ये थोडीशी बढती झालेली आहे आणि आज लकी विनर साठी आपण 20,000ची पारितोषिक या संपूर्ण फायनलच्या डे मध्ये आपण आज वितरित करणार आहोत. त्याचबरोबर प्रथम क्रमांक प्राप्त असणाऱ्या संघाला 11 सोन्याच्या अंगठ्या यावेळेला दिल्या जातील. द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या संघाला 6 अंगठ्या सोन्याच्या दिल्या जातील आणि त्याचबरोबर तृतीय क्रमांक प्राप्त असणाऱ्या संघाला सोन्याच्या 3 अंगठ्या बक्षीस म्हणून बहाल केल्या जातील. चला पंचांचा येईल लेट्स प्लेचा इशारा. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील अभिजित सावंत. स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील राकेश आरज. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पहिला चेंडू हलक्या हातानं यावेळेला चेक केलाय संदीप दिवाने. एक मोठं नाव स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतंय. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय शुभम ठाणगे. पहिला बॉल डॉटनं सुरुवात केली आहे बॉलर संकेतनं. सफल झालेत आणि यावेळेला मात्र थेट मार्किंग शॉट संदीप दिवाणीच्या बॅट मधनं सुपर 6 मधल्या या महाथराराचा आगाज यलगार प्रारंभ आणि शुभारंभ करणारा हा आलाय सुवर्ण चौकार. अगदी आपण जर पहिला बॉल पाहिला गुडलेन स्पॉटला होता, थोडासा बाहेर निघणारा. यावेळेला चेक केलं बॉलरला संदीप दिवाणीनं. म्हणून सातत्यानं आपण म्हणत असतो ना, अनुभव फार महत्वाचा असतो. माहित आहे आल्यापासून आपण आक्रमकतेच्या स्वरूपामध्ये अटॅकिंग मोडला क्लिक करून आपण लगेच फ्लिक करू शकत नाही. यावेळेला थोडंसं थांबावं लागेल. वेट अँड वॉचची भूमिका घेतली. दुसऱ्या चेंडूवर आपली हजेरी दाखवली. दुसऱ्या चेंडूवर स्वागत केलं गोलंदाज संकेतचा. चेंडू क्रमांक 3 पुन्हा एकदा संदीपसाठी. याही वेळेला सफल झाले. तिथे मात्र चांगला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. 1 बाउंस चेंडू निघून चाललाय सीमा पार. हा आलाय आणखी एक दमदार सलगचा दुसरा गेरसेकरांचा चौकार. अशा फटक्यांसाठी संदीप दिवाणे यांचं नाव या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सातत्यानं अधोरेखित केलं जातं. जबरदस्त फटकेबाजी. पहिला डॉट आल्यानंतर आत्मविश्वासावर सुवार झालेला होता गोलंदाज संकेत. पण चेंडू क्रमांक 2 वर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळलेला फटका आणि त्यानंतर एक ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. असे जे फटके आहेत ना ते डोळ्यांच्या सकट तुम्हाला त्या पद्धतीनं नेत्रसुख बहाल करतात. त्याच पद्धतीनं काळजाचा देखील ठाव घेत असतात. आणि लेजेंडरी क्रिकेटरच्या बॅटमधनं ज्याचा टेक्निकल बॅटिंगसाठी मानला जातो, तंत्रशुद्ध फलंदाजीमध्ये माहिरत हासिल असणारा हा फलंदाज. पाहूया पुढची रणनीती संकेतची. नेक्स्ट बॉल स्टेप आउट केलाय. बॉलच्या रेंज पर्यंत पोहोचलेत. इनसाइड आउट शॉट आणि इथे मात्र वाईडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडू निघून चाललाय सीमा पार. आणखी एक दमदार सलगचा तिसरा चौकार. लगातारचा तिसरा चौकार. काय जबरदस्त फटका आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतो. स्टेप आउट केलं. इनसाइड आउट शॉट अगदी ऑफच्या डोक्यावरनं एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधला गॅप भेदला आणि खाली क्षेत्रात. संदीप दिवाणीची ही सातत्यानं खासियत राहिली आहे. या खेळाडूला गोलंदाजाच्या मेंटॅलिटी अगेन्स्ट खेळता येतं. या खेळाडूला तुम्ही जी फिल्डिंग सेटअप लावलेला आहे, क्षेत्ररक्षकांचे जे व्यूहरचना तुम्ही निर्माण केलेली आहे, तयार केलेली आहे, उभी केलेली आहे, त्या व्यूहरचनेला चॅलेंज करून फटका खेळणं या खेळाडूला माहिती. आणि म्हणून गेली कित्येक वर्ष ऍज अ ओपनर बॅटर म्हणून या संघाची धुरा सांभाळतोय आणि निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकात मात्र कमालीची फटकेबाजी असते. नेक्स्ट बॉल
चांगला चेंडू यावेळेला थोडासा जर आपण पाहिला वेगामध्ये बदल किशोर धसाडे याचं देखील चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. या पद्धतीच्या चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील. तुमच्याकडे व्हेरिएशन्स असल्या वैविध्यपूर्ण चेंडू हाताळण्याचं कसब जर तुमच्याकडे असलं तर निश्चित आक्रमणाचा परतावा करण्याची क्षमता तुमच्याकडे आहे. हे मात्र तुम्ही वारंवार उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावरती दाखवत असता. 3 चौकार आले, त्यानंतर सिंगल आलाय, 5 चेंडू झाले, 13 धावा धाव फलकावर आहेत. महागड षटक हे पहिलं आपल्याला पॉवर प्लेचं. शुभमसाठी शेवटचा चेंडू. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाच्या मनसुबांना वेळीच हेरून त्यांना उद्ध्वस्त, नेस्तानाबूत, खारीज आणि संपुष्टात आणण्याचा यशस्वी डाव षटक क्रमांक 1 च्या चेंडू क्रमांक 6 पर्यायानं शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळाला. पहिलं षटक इथे मात्र समाप्त झालं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या शिवम स्पोर्ट्स गिरसे या संघाची धावसंख्या धावफलकावर संदीप दिवाणेच्या बॅटमधून आलेल्या 3 चौकारांच्या साह्यानं एकही गडी न गमवता तब्बल 13 धावा या क्षणाला धावफलकावर लगावल्या गेल्यात. फ्लाइंग स्टार्ट आहे, ड्रीम स्टार्ट आहे. पहिला चेंडू डॉट केल्यानंतर मला असं वाटलं की हा देखील एक प्लॅनिंगचा भाग असावा, रणनीतीचा भाग असावा. पहिला डॉट आल्यानंतर थोडंसं गोलंदाजाचं माइंड जे आहे ते रिलॅक्स केलं आणि रिलॅक्स केल्यानंतर थोडंसं व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये, काहीतरी प्रयोग करण्याच्या नादामध्ये आपण चुका करतो आणि तेच झालं. मिडल गार्ड घेऊन, मिडल स्टंपला गार्ड घेऊन खेळणारा स्टान्स असलेला बॅटर अगदी ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर आला. त्यानंतर पुलर लेनचा चेंडू त्याला फ्लिक केलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. त्यानंतर आपण पाहिलं नेक्स्ट टाइमला माहित होतं की इथे चेंडू थोडासा मागे लेंथला येईल, हार्ड लेंथवर टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. अशा वेळेला ऑफच्या बाहेर, ऑफ साईडला, ऑन साईडचा विचार न करणाऱ्या बॉलरच्या या चेंडूवर ऑन साईडला लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि तिसरा चेंडू माहित होता की इथे मात्र तो गुड लेंथला येईल आणि अशा वेळेला त्याच्यापर्यंत पोहोचणं. स्टेप आउट केलं, रेंजमध्ये आला, लॉफ्ट केला, एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधला गॅप भेटला, चौकार आला. वन्स अगेन संदीप दिवाने नाव ऑन स्ट्रायकिंग एंड. ट्रॅकर बॉल बाउन्स करण्याचा प्रयत्न होता का? आदित्य महाळुंगे आपल्याला पाहायला मिळतो. येस इट इज वाईट बॉल. पंजाबीजीत सावंत यांचा इशारा येतोय. थोडासा दबाव आहे इथे. मी मगाशीच ज्या वेळेला टॉस झाला त्यावेळेला इंटरव्ह्यू मध्ये वार्तालाप करताना कॅप्टनला विचारलं दिनेश सरांना की काय थोडंसं प्रेशर असेल का यजमान संघाला पराभूत करून आपण दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आहात स्वतःच्या संघाला, तर थोडंसं अंडर प्रेशर आम्ही नाही आहोत असं म्हटलं होतं, परंतु तो मात्र दबाव स्पष्टपणे जाणवतोय. याही वेळेला खराब लाईन, खराब लेंथ पाहायला मिळते. गोलंदाजीच्या दिशेवरचं, चेंडू हाताळण्याच्या दिशेवरचं जे नियंत्रण आहे ते मात्र आदित्य महाळुंगेला इथे मात्र सांभाळावं लागेल. निकित विषय या क्षणाला थोडेसे आपल्याला चेहऱ्यावरची चिंता जाणवतीये. किपरच्या भूमिकेत आहेत. भावेश जाऊन चर्चा करतोय आदित्यशी. बॅक टू बॅक अनादर व्हाईट बॉल, बॅक टू बॅक सेकंड व्हाईट बॉल आलाय. सलगचे 2 अवांतर चेंडू आले. धावसंख्या धावफलकावर 15 या आकड्या स्वरूपात अंकित झालेली पाहायला मिळते. सूर शोधावा लागेल गोलंदाज आदित्यला. ट्रॅकर बॉल आणि इथे मात्र चांगला फटका, परंतु जाळ विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये आमिष दाखवलेल्या आमिषाला दिलेल्या प्रलोभनाला सहजपणे बळी पडलाय. लेजेंडरी क्रिकेटर ऍज अ ओपनर बॅटर म्हणून धमाकेदार सुरुवात करणारा संदीप दिवाणे आता मात्र मैदानातून बाहेर जाऊन डगआउटच्या आडोशाला. हा पहिला धक्का शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघाला. पहिले 2 चेंडू वाईड आल्यानंतर थोडासा प्रश्न निर्माण झाला होता आदित्य महाळुंगेच्या गोलंदाजीबाबत की संदीप दिवाणे सारख्या एका दिग्गज फलंदाजासमोर गोलंदाजी करताना विचारांच्या गर्तेत अडकलेला या गोलंदाजाला सूर मिळेल का, टप्पा सापडेल का. परंतु त्यानंतर आपण जर पाहिलं जो वाईडिश लॉंग ऑनला म्हणजे जो खेळाडू लावला होता त्याला थोडंसं डीप मिड विकेटच्या वर आणलं. डीप मिड विकेटला वर आणल्यानंतर बघा तुमची फिल्डिंग सेटअप नुसार बॉलिंग करणं काय महत्वाचं आहे. तुम्ही जर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक लावत आहात, डीप मिड विकेटला लावत आहात, तर मग अशा वेळेला समोरच्या फलंदाजाला माहित असतं की येणारा चेंडू हा ट्रॅकर असणार आहे, येणारा चेंडू हा निश्चितपणानं बाउन्सर असणार आहे आणि त्या तयारीत देखील संदीप होते. पूल करण्याचा प्रयत्न झाला परंतु टायमिंग नाही मिळाला, बॅट करणं शक्य झालं नाही आणि अशा वेळेला तिथे जो क्षेत्ररक्षक तैनात होता त्यानं त्याच्या हाती दिलेली मोहीम मात्र यशस्वीरित्या फते देखील केली. पहिला धक्का बसलाय. आदित्यचा कॉन्फिडन्स पहिल्या 2 अवांतर चेंडू नंतर जो लूज झाला होता तो इन्क्रीज होईल. न्यू बॅटर शुभम. यावेळेला मात्र पुन्हा तीच चूक. संदीपच्या विकेट गेल्यानंतर आदित्य पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आणि त्याचा आपण आर्म जो पाहू, जो बॉलिंग आर्म आहे तो चेंडू रिलीज करताना कुठेतरी मिडल स्टंपच्या दिशेनं आपल्याला बॉल पिच करायचा या हेतून गोलंदाजी केली जाते, परंतु तो जो आर्म शेवटला रिलीज आपण ज्याला म्हणतो ना की अप साईडनं त्याला रिलीज करणं गरजेचं, तो मात्र थोडासा खाली जातोय. यावेळेला मात्र चांगली लाईन, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, लंग दी कार्पेट. इथे मात्र दर्शन कडनं चुकी होतीये.
या छोट्या छोट्या चुका कशा महागात पडतात हे जर तुम्हाला याचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल तर काल रात्रीचा सामना सावकारी 11 इगतपुरी संघाच्या खेळाडूंना विचारा. एक एक चूक जी त्या क्षणाला घडली आणि तिचा परिणाम हसत सगळ्यांनी टाळला, त्या प्रत्येक चुकांचा हिशोब शहापूर ते इगतपुरी या 45 किलोमीटरच्या प्रवासामध्ये त्यांनी त्याचा सगळा उहापोह केला असेल. 2 धावा आल्या, 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 18 धावा. यावेळेला पुन्हा किशोर धसाडे. या चुका टाळाव्या लागतील. फार मोठ्या स्टेजला आपण खेळत आहोत, फार मोठ्या संघाच्या विरोधात आपण खेळत आहोत. इथे स्कोर मॅटर करणार नाहीयेत, इथे तुम्ही दिलेल्या धावा मॅटर करणार नाहीयेत. इथे मात्र तुमच्याकडनं घडणाऱ्या ज्या चुका आहेत त्या मात्र तुमच्या स्वप्नाला भंग करू शकतात आणि त्या अभंग ठेवण्यासाठी आपल्याला मात्र ताकदीनिशी खेळावं लागेल. सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या 19 धावा. इथे मात्र पंचांकडे अपील केली जाते. चांगली गोलंदाजी गोलंदाज आदित्यकडनं. छत्रपती श्री शिवाजी महाराज सुवर्ण चषक 2025च्या या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता शहापूर पंचायत समितीचे शाखा अभियंता आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. अनिकेतजी गोडे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आलेल्या अवेळेला मात्र आदित्यला विचार करावा लागेल. टीम हार्डल मध्ये या सगळ्या गोष्टींचा उहापोह केला जाईल. यस, नवीन चेंडू द्यायचा आहे आणि फलंदाज देखील कंटाळला की काय वाईट बोलला असं विचार करावा लागेल. फार हातभर लांब असलेल्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला. डिक्लेअरच्या रूपाने ही एक धाव आली, सिंगल अंकित झाली आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 221. 21 धावा. अजूनही या षटकातले जवळपास जर आपण पाहिले तर 2 चेंडू शिल्लक आहे, 1 चेंडू शिल्लक आहे आणि हे 5 चेंडू कंप्लीट करण्याकरता आतापर्यंत 9 चेंडू टाकलेत ते गोलंदाज आदित्यनं. जवळपास 1.5 षटक आतापर्यंत हाताळलंय. लेंदी झालंय, धावा कमी खर्च झाल्यात, परंतु ज्या दिलेल्या 8 धावा आहेत त्यातल्या 4 धावा या वाईटच्या रूपात आल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. इथे मात्र वॉट अ शॉट. हा फटका म्हणजे खेळाडूच्या प्रती असणाऱ्या देखण्या रूपाचं एक वेगळं प्रतीत होतं. काय जबरदस्त शॉट, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला अगदी सरळ दिशेनं आणि इथे मात्र गोलंदाजाच्या मनसुब्यांच्या चिंधड्या उडवण्याचं काम बॅटर शुभम महाडिकच्या माध्यमातून पाहायला मिळालं. निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांची 2 षटकं इथे समाप्त झाली आहेत आणि या पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र पाहायला मिळेल 13.50च्या सरासरीनं तब्बल 27 धावा. 4 वाईड नंतर देखील 5 चेंडूंमध्ये कंट्रोल कीप केला होता, नियंत्रण मात्र ठेवलेलं होतं. थोडेसे अवांतर धावा गेल्या, त्यासाठी टप्पा शोधण्यासाठी संघर्ष करावा लागला, परंतु तो शेवटच्या चेंडूवर शुभम महाडिकच्या बॅटमधनं जो आलेला षटकार आहे तो मात्र या क्षणाला एनपी स्पोर्ट्स बी संघाच्या वर्मावर लागलाय. तो मात्र जखम करून देणार आहे, तो बोचणार आहे, तो टोचणार आहे, तो सलणार आहे, तो मात्र या क्षणाला प्लॅनिंग हलवणार आहे आणि म्हणून एक फटका, एक मोठा फटका बॅक फुटवरनं तुम्हाला फ्रंट फुटवर आणण्यासाठी उपयोगी ठरतो आणि चित्र मात्र वेगळं होतं. सुरुवातीची जी 2 षटकं असतात ना त्यामध्ये तुम्हाला तुमचा रन रेट जो आहे तो मला असं वाटतं की अबोव द 11 राखणं फार महत्वाचं आहे. 11 पेक्षा अधिक जर पहिल्या 2 षटकांमध्ये तुम्ही ठेवलात तर येणाऱ्या निश्चित 27 धावा धावफलकावर लगावल्यात. 13.50ची सरासरी पहिल्या 2 षटकांमध्ये राखली आहे. संकेत गोलंदाजी करत होता. संकेत विशेषच्या पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. संदीप दिवाणीच्या बॅटमधनं तिथं मात्र सलगचे 3 तडाखेबाज चौकार आले आणि त्यानंतर गोलंदाज आला तो म्हणजे आदित्य महाळुंगे आणि त्या षटकामध्ये षटकारासह 14 धावा. स्ट्रायकिंग इनला बॅटर शुभम. चांगली गोलंदाजी, गोलंदाज संकेत दिनकर याची राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतो, थोडासा वेगवान चेंडू होता, अगदी जागेवरनं
त्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बाहेर निघाला, त्याला आपण अक्रॉस द लाईन म्हणतो, लाईनच्या विपरीत जाऊन चेंडू खेळणं आणि अशा वेळेला फार कनेक्शनची फार आवश्यकता असते. तिथे मिस टायमिंगचा देखील मोठा धोका असतो. पुढचा चेंडू शफल झालेत, स्लो वन बॉल, चेंज ऑफ पेस, बट फारच वाईड. इथे मात्र अभिजित सावंत यांनी मात्र लाईन चेक केली आहे. एक्स्ट्राच्या रूपाने ही एक धाव येते आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल ती आता 28 धावा. शुभम महाडिक आणि शुभम ठाणगे अशी ही जोडी मैदानात. यावेळेला शुभम ठाणगे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. इथे मात्र शुभमच्या रडार मध्ये चेंडू आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला मावळत्या सूर्याचा दर्शन देणारा हा आलाय आसमानी षटकार. ही क्षमता आहे, ही कॅपॅसिटी आहे. या ताकदीच्या जोरावर नजाकतीनं कलात्मकतेला आव्हान देऊन समोरच्या गोलंदाजाच्या विरोधात आव्हान उभं करणारा हा एक तडाखेबाज फटका. आणि असे स्टँडर्ड डिलिव्हर ज्याला आपण म्हणतो ना जागेवरनं, असे फटके लेजेंडरी क्रिकेटरकडनं आपल्याला ज्यावेळी पाहायला मिळतात त्यावेळेला मात्र त्याची एक मजा काहीतरी औरच असते. आणि अगदी त्या पद्धतीनं तुफानी फटकेबाजीला सुरुवात झाली आहे. यासाठी ओळखला जातो गिरसे संघ. माहीत आहे की कधी वार करायचा आहे, माहीत आहे कधी थांबायचं आहे, माहीत आहे संत गती कधी ठेवायची आहे आणि माहीत आहे भरदिशी वेगानं कधी धावायचं आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेला थोडासा ट्रॅकर मात्र सरळ दिशेनं दर्शनचे प्रयत्न अपुरे ठरतील. अतिथी कक्षाला सलामी देणारा शुभम ठाणगेच्या बॅटमधनं हा आलाय सुवर्ण चौकार. या 4 धावा आल्यात आणि आता मात्र गिरसे संघानं जो वलय होता सुरुवातीला सेटअप करण्याचा, बेस क्रिएट करण्याचा, पाया रचण्याचा, नीव रचण्याचा, त्या सगळ्या झोनला थोडस बाजूला सारलंय. आणि इथून तुम्हाला आता मात्र तुंबळ युद्ध, इथून आक्रमण, इथून हल्ला, इथून फटकेबाजी, इथून हाणामारी, इथून मात्र आता दे दणका मैदानाच्या आत पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल. यावेळेला चांगली गोलंदाजी एक्स्ट्रा बाउन्स आहे आणि जो फलंदाजाला सातत्यानं वारंवार रित्या थोडा विवंचनेत टाकणार आहे. डिक्लेअरच्या रूपाने ही एक धाव आली आहे, 22च्या रूपानं. सो स्ट्राईक काय चेंज होणार नाही. सिंगलवर समाधान मानावं लागेल. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर ठीक आहे, डिक्लेअरच्या स्वरूपात आहे, माय मिस्टेक. संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 39, 3 वर 9, 39 धावा. इथे मात्र शुभम ठाणगेच्या नंतर शुभम महाडिकने खेळलेला हा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अंदाज चुकलाय, पण चेंडू मात्र ज्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचणार आहे त्याचा मार्ग चुकणार नाही. हा आलाय आणखी एक दमदार खणखणीत सुवर्ण चौकार. या 4 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र पाहायला मिळते ती म्हणजेच 43 धावा. षटक क्रमांक 3 अजूनही पूर्ण व्हायचा आहे. आतापर्यंत जर आपण पाहिले तर एकूण 17 चेंडू झालेत 36 चेंडूंपैकी आणि या 17 चेंडूंमध्ये एक गडी बाद 43 या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यामध्ये मजल मारली आहे ती शिवम स्पोर्ट्स गिरसे संघानं. कमालीची फलंदाजी. तुटून पडलेत एनपी स्पोर्ट्स बी संघाच्या गोलंदाजांवर लचके तोडले जात आहेत. धावांचा डोंगर उभा केला जातोय. याही वेळेला इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअरला हुक केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचण्याच्या अगोदर चेंडू मात्र सीमा रेषा पल्ल्याड जाऊन आरामात सांगतोय. यास 4 धावा मिळाल्यात. षटक क्रमांक 3चा देखील इथे खेळ समाप्त झालाय. पहिल्या डावातल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात शिवम स्पोर्ट्स गिरसे या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 47 धावा. 15.67च्या सरासरीनं या वेळेला डावाचा आगाज केला. खरं तर पहिल्या डावामधलं पहिलं सत्र समाप्त झालंय. मी म्हणेल 6 षटकांचं हे सत्र आहे, 6 षटकांचं हे सेशन आहे, 6 षटकांची ही इनिंग आहे, 6 षटकांचा हा डाव आहे आणि त्यातल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15.67च्या सरासरीनं तब्बल 47 धावा धावफलकावर लगावण्यामध्ये यश आलंय. संदीप दिवाने 3 चौकार आणि त्यासह 13 धावांवर बाद झाला. त्यानंतर शुभम ठाणगे वैयक्तिक 12 धावसंख्येवर खेळताना शुभम महाडिक आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे 17 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळताना. जबरदस्त डेडिकेशन कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतं. ज्या पद्धतीनं
वन डाऊनला आल्यानंतर एक षटकार आणि 2 चपराक लगावणार. इथे मात्र सौरभ गोतरणे बॉलिंग मार्कवर. लो फुलटॉस सरळ दिशेनं सेफ झोन मध्ये अतिशय वेगानं ही चापड बसली आहे आणि सौरभचं देखील आपल्याच स्वॅग मध्ये स्वागत केलंय. बॅटर शुभम ठाणगेनं. हा आलाय चौकार. सौरभच्या पहिल्या चेंडूवर चौकार मात्र वसूल केला आणि शुभमनं सांगितलंय की आता जो इथनं पुढचा जो काही गिअर आहे तो टॉप गिअरला इथे चालणार आहे. इथे स्पीड ब्रेकर जरी आला तरी देखील गाडी स्लो होणार नाही. त्यावर मात्र बरदाव वेग इथे आणि त्याचं परिपाक. आसमानी 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 फटका. गिरसेकरांच्या चेहऱ्यावर आनंदाचं उधाण निर्माण करणारा हा आलाय सुवर्ण षटकार. या पद्धतीचे चेंडू आपण हाताळतोय बघा. सातत्यानं आपण आपल्या ग्रामीण भाषेत किंवा आपण सातत्यानं बोलताना म्हणतोय बॅट खाली चेंडू गेला की मग तो चेंडू परत मैदानात दिसेल की नाही याची शाश्वती नाही. आणि अगदी त्याच पद्धतीने झालं. सुरुवातीचा पहिला चेंडू आपल्याला स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळाला. तिथे मात्र एक खणखणीत चौकार आला. त्यानंतर समोरचा चेंडू अगदी जागेवरनं त्याला मात्र प्रेक्षकांमध्ये भिरकावून दिला बॅटर शुभम ठाणगेनं. शुभम ठाणगेनं मात्र ठरवलंय, ठाणल्याय. स्लो वन बॉल, बॅकहँडचा वापर, लेग ब्रेक पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर बाहेर होता आणि वेगाची अपेक्षा केली होती. सुरुवातीचे 2 चेंडू जर पाहिले भन्नाट वेगानं आले, तेच तर्रार आले आणि इथे मात्र तो वेग, अपेक्षित वेग जो शुभमला अपेक्षित होता तो मात्र सौरभनं ठेवला नाही. व्हेरिएशन फार महत्वाचं आहे. गोलंदाज आहे, षटकार चौकार बसणार, पण कमबॅक करणं, पुनरागमन करणं फार गरजेचं आहे. इथे मात्र हिरो होता येईल का? चांगला चेंडू आणि एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण देखील कमालीचं पाहायला मिळालं. दुसरा धाबेचा प्रयत्न केला जातोय. तुमच्या दिरंगाईमध्ये मात्र फलंदाजांना सातत्यानं घाई असते आणि त्या घाईचं फलित स्वरूप 2 धावांमध्ये रूपांतरित झालंय. आणि या 2 धावांनी फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या शुभम स्पोर्ट्स गेरसे या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 59 धावा. 59 59 धावा धावफलकावर आहेत. अभेद्य भागीदारी, पार्टनरशिप बिल्टअप होताना पाहायला मिळते आणि तिला तोडता येईल का? सफल झाले. चांगली गोलंदाजी, ही क्षमता आहे सौरभची. अगदी दुसऱ्या दिवशी आपण ज्यावेळेला पाहिलं, दुसऱ्या दिवशी याच गोलंदाजानं कमाल केली होती. आणि या पद्धतीचे चेंडू हाताळावे लागतील. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसरा डॉट, त्यानंतर 2 आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 4 मधला. 59 धावा धाव फलकावर आहेत. आकडा मोठा वाटतोय, पण मित्रांनो ते याच मैदानावर घडत आहे, याचा देखील विचार करावा लागेल. चांगली गोलंदाजी. आता मात्र सौरभ डोक्यामध्ये चाललं असेल सौरभच्या की तो षटकार खाल्ला त्यावेळेला मी तो चेंडू असा फुललेनचा का टाकला, तो समोर का दिला. माझी ताकद ऑफस्टिकच्या बाहेरनं चेंडू बाहेर काढण्याची असेल, लेग ब्रेक करून मी समोरच्या फलंदाजाचं बॅटचं तोंड बंद करू शकतो, त्याला जेरीस आणू शकतो, तर मग अशा वेळेला टप्पा का चुकावा. बघा मित्रांनो, अशा काही गोष्टी असतात अनेकांच्या मनातील की क्रिकेट तिथे मात्र चुकतं, गोलंदाजाकडनं अशा चुका होतात, पण त्या कोणत्या वेळेला व्हाव्यात, कोणत्या लेवलला व्हाव्यात, कोणत्या स्टेजला व्हाव्यात याचा सारासार विचार करावा लागेल. 59 धावा धाव फलकावर आहेत. 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. या पहिल्या इनिंग मधले अजूनही 12 चेंडू येणं शिल्लक आहेत. आधी मगाशी NPBच्या कॅप्टनला दिनेशजींना मी ज्यावेळेला प्रश्न विचारला की टॉस जिंकल्यानंतर गेरसेनं फर्स्ट बॅटिंग का घेतली आहे किंवा मग तुम्ही काय घेतलं असतं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही रेफर केलं असतं की सगळ्यात पहिल्यांदा आम्ही बॅटिंग घेतली असती. याचं कारण आहे, जसजसा अंधार पडत जाईल, लाईट्स ऑन होत जाईल, वातावरणामध्ये थोडासा आपल्याला दमटपणा पाहायला मिळेल, त्यावेळेला चेंडू ट्रॅव्हल करणं फार कठीण आहे. तुम्हाला ताकदीवर खेचावं लागेल, एखादा चुकीच्या चेंडूची वाट बघावी लागेल. आणि मग असं असताना मला वाटत होतं की बॉलिंग तितक्या तीव्रतेनं होणं अत्यंत गरजेचं होतं. अशा वेळेला गोलंदाजी तुमची इकॉनॉमिकली तिथे खऱ्या अर्थानं कम्प्लीट होणं फार गरजेचं होतं आणि मात्र ते घडलं नाही. इथे या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी सन्माननीय राजारामजी वळवी साहेब यांचे ते शुभागमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या वतीनं मी राजारामजी वळवी साहेब यांचं शब्द सुमनाने मनपूर्वक स्वागत करतो. खराब चेंडू होता. सफल झाल्यानंतर भावेश विषय या सेट इज नो बॉल अबाउट द वेस्ट. ज्या वेळेला तुम्ही चेंडू डिलिव्हर करता त्यावेळेला निश्चित त्याला बीमर म्हणून घोषित केलं जातं आणि मग तो नो बॉल देखील ठरतोय. 9+1 अशा एकूण 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर 61 आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. समोर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय शुभम महाडिक. फ्री हिटचा कसा
फायदा उचलला जाईल. हेलिकॉप्टर उडवलाय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल, परंतु ही सजगता लक्षात असणं आवश्यक आहे. नाहीतर बऱ्याचदा आपण ते पाहतो की ज्या वेळेला झेल घेतला जातो फ्री बॉलवर त्यावेळेला क्षेत्ररक्षक सेलिब्रेशनच्या मूडमध्ये असतो. परंतु तुम्हाला गेम मध्ये राहणं महत्वाचं आहे. तुम्हाला गेम मध्ये सावध असणं महत्वाचं आहे. तुम्ही खेळाकडे कोणत्या अँगलनं पाहतायत, किती सिरियसली त्या गेमला घेतायत, तुम्ही मैदानात किती गांभीर्यानं उतरलेला आहात, या सगळ्यांचे ते परिपाक या तुमच्या छोट्या छोट्याशा कृतीमधनं तुमच्या ऍक्शन रिॲक्शन वरनं खऱ्या अर्थाने ते प्रतीत होत असतात. ही सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 62 धावा. यावेळेला चांगला चेंडू अगदी समोरच्या दिशेला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आदित्य महाळुंगे तिथे मात्र तैनात असतील. तुर्तास तरी एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही. ही सिंगल संघाची धावसंख्या पुन्हा 1 पुढे सरसावेल आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 63 धावा. पराकुटीचा संघर्ष करावा लागणार आहे. या सगळ्या गोष्टी या क्षणाला मनामध्ये चालू असतील एनपी स्पोर्ट्स बी या टीमच्या. आणि निश्चित तुम्ही गेरसे संघासारख्या दिग्गज संघाच्या समोर या लेवलला खेळतायत, सुपर 6 मध्ये खेळतायत. टायटल विनिंगच्या दिशेनं जाण्यासाठी तुमचा प्रयत्न तो मात्र फार कठीण असावा लागेल, फार पराकुटीचा असावा लागेल. निश्चित आउट ऑफ द लेग स्टिक डिलिव्हरी पंच राकेश सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्रा ज्या जात आहेत हा दबाव आहे. इथे मात्र तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत नाही आहात. माहित आहे सुरुवातीची 4 षटकं इथे मात्र तुफान सपाटून आपण मार खाल्लेला आहे. आणि अशा वेळेला हल्ला वाचवण्यासाठी जेव्हा गोलंदाजी केली जाते, तुम्ही स्वतः वाचण्यासाठी ज्या वेळेला गोलंदाजी करता त्यावेळेला मात्र तुमच्यावर असणारा जो प्रेशर आहे, तुमच्यावर असणारा जो दबाव आहे तो कोणत्या लेवलला आहे या गोष्टी कराव्या लागतील. आणि त्यामध्ये मात्र चूक होते. क्रिकेटच्या मैदानात अशा स्टेजला चुकीला माफी नाही. हा आलाय षटकार. व्हॉट अ शॉट. जसा तो लॉफ्ट केलाय, जसा तो उचललाय आणि बॅट मधनं जो मधुर आवाज आलाय त्या आवाजानं टक करण्याच्या ऐवजी इतका ध्वनी दिलाय. हा षटकार आहे. आणि भावेशनं देखील हवाई सफर केली आहे ती शुभम महाडिकना. बॅटिंग लाईनअप मध्ये डेप्थ असणारा संघ. एक गडी बाद झाला, ओपनर बॅटर बाद झाला, परंतु त्यानंतर आलेल्या दोनही शुभमनं कोणत्याही प्रकारचं वातावरण शुभ होईल एनपी स्पोर्ट्स बी साठी अशी परिस्थिती निर्माण करून दिली नाही. सगळं जे काही शुभ आणि मंगल जे आहे ते मात्र परिपूर्णरित्या शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाच्या बाजूने झुकलेलं आहे. ही खासियत आहे. कर्णधार ज्या वेळेला आपल्याला बॅटिंग लाईनअप मध्ये एक सेट केलेला असतो ना, एक सिक्वेन्स सेट केलेली असते, का मला ओपनिंगला या खेळाडूला ठेवलेला आहे, का तो नॉन स्ट्रायकिंग एंडनं स्टार्ट करणार आहे, का तो 3rd नंबरला येणार आहे, का तो मिडल ऑर्डर सांभाळणार आहे, का शर्त्या क्रुशियल मुवमेंटला त्याला ऍज अ टेलेंडर म्हणून शेवट आपण ठेवणार आहोत. या सगळ्या गोष्टी प्लॅनिंगचा भाग आहेत. इथे मात्र आणखी एक फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करेल, परंतु तीनही क्षेत्ररक्षकांच्या पुढ्यामध्ये म्हणजे दिनेश असेल, आदित्य असेल आणि सौरभ असेल, तिघांच्या पुढ्यामध्ये चेंडू अगदी सेफली लँड झालेला पाहायला मिळेल. आणि या एकूण 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर तब्बल 72 धावा. 72 72 धावा. धावांचा रतीब चेंडू गणिक वाढताना पाहायला मिळतोय. धावांवर कमालीचं नियंत्रण प्राप्त केलंय गेरसे संघानं. ऑफस्टिकच्या बाहेर इनसाइड आउट शॉट, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आणि तिथे मात्र सौरभ गोतारणे. व्हॉट अ कॅच ऑफ द टुर्नामेंट. हा खेळाडू आहे ज्याला माहित आहे गोलंदाजी करताना मला समर्पण द्यायचं आहे. क्षेत्ररक्षण करताना माझी एक चूक ही संघासाठी खऱ्या अर्थानं घातक ठरू शकते. आणि मी कठीण केलेली गोष्ट मी जेव्हा सोपी करून दाखवतो त्यावेळेला त्याचा परिपूर्ण फायदा हा माझ्याच संघाला होत असतो. जबरदस्त झेल पकडला सौरभ गोतरणेनं. आपण रिप्ले मध्ये ते वारंवार पाहू शकता. आमचे कुणाल इथं लाईव्ह ऑपरेटर आहेत आणि ते या सगळ्या गोष्टी अगदी बारकाईनं tenniscricket.in च्या माध्यमातून निश्चित आपण बघू शकता. रिप्ले मध्ये ज्या पद्धतीनं हा फटका खेळला, कमालीचा देखणा फटका, परंतु त्यावर ऑलमोस्ट तो षटकारापर्यंत पोहोचला होता. यास आणि त्यानंतर सौरभची रिॲक्शन पहा. ऐन मोमेंटला कॅच साठी लपकलेला हा चित्ता यावेळेला बाउंड्री लाईनवर पाहायला मिळाला आणि जेल पकडली. दुसरा धक्का बसला शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाला. आणि षटक क्रमांक 5 मधले आपण जर पाहिले तर आता अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. 72 धावा धावफलकावर आहेत. नवीन बॅटर ऋतिक दिवाने मैदानाच्या आत. हे जे सगळे आहेत चौकार आणि षटकारांच्या बोलीभाषेत संवाद साधणारे हे सगळे फलंदाज आहेत. त्यांच्या विरोधात केवळ रणनीतीनं उतरावं लागेल मैदानाच्या आत. नेक्स्ट बॉल. शेवटचा चेंडू, संधी निर्माण झाली होती.
बॅटला स्पर्श करून यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू बसण्याच्या अगोदर मात्र तो मी म्हणेल की निसटलाय. अनिकेत हाणामारीचे षटक आहेत, अजूनही एक षटक शिल्लक आहे आणि अशा वेळेला ऋतिकला दिलेलं जीवनदान महागात पडेल का हे देखील पाहावं लागेल. 5 षटकं समाप्त झालेत आणि या 5 षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच 72 धावा. 2 बाद 72, 5 षटकं 72 धावा. सुरुवात झाली होती 13.50 नी पहिल्या 2 षटकांमध्ये. 3 षटकानंतर 15.67 ची सरासरी आली आणि आता जर आपण पाहिलं तर जवळपास 14 पेक्षा अधिकची सरासरी राखण्यामध्ये यश आलंय. म्हणून मी मगाशी म्हटलं ना की तुमचा सेटअप जर पहिल्या 2 षटकांमध्ये अगदी पडझड न होऊ देता गोलंदाजांचे पिसे काढण्यामध्ये तुम्ही जर यशस्वी ठरलात आणि 11 पेक्षा अधिकची सरासरी राखण्यामध्ये जर तुम्हाला यश आलं तर पुढच्या उर्वरित चेंडूंचा जो प्रवास आहे तिथे मात्र गोलंदाज सातत्यानं दबावात असतो, कारण आक्रमण चालू असतं. म्हणजे आग लागलेली आहे आणि रस्ता पार करायची अशी अवस्था झालेली असते. सौरभ गोतारणेला यावेळेला पुन्हा बोलवलंय. पहिला चेंडू स्लोवन होता खोलवर टप्प्याचा. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. एनपी स्पोर्ट्स बी संघाचं कमालीचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं, म्हणून मित्रांनो म्हणतात ना, बॉलिंग ट्रॅकवर एकटा गोलंदाज ज्या वेळेला गोलंदाजी करतो आणि तो काहीतरी प्लॅनिंगनं ते इम्प्लिमेंट करतो, त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे ते तेव्हाच सक्सेस होतं. त्याच्या व्यतिरिक्त उरलेले 10 खेळाडू त्याला त्याचं यशस्वीतता लाभवण्यासाठी खऱ्या अर्थानं तितक्या डेडिकेशननं, तितक्या समर्पित भावनेनं मैदानाच्या आत स्वतःला झोकून देतात आणि ते काम बखूबी निभावलंय एलपी स्पोर्ट्स बीना. चांगली गोलंदाजी. इथे मात्र अनिकेतकडनं आणखी एक झेल सुटलाय. या थ्रोची गरज होती का हे देखील पाहावं लागेल. मी वारंवार म्हणत आलो आहे, तुमचं जे अग्रेशन आहे ना ते जिवंत माणसाचं लक्षण आहे, पण जिवंत माणसाचं लक्षण असलेलं अग्रेशन दाखवायचं कुठं, यासाठी खऱ्या अर्थानं तुम्हाला तुमच्या बुद्धीचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. ही एक धाव. या छोट्या छोट्या चुका सहज वाटतात. बडे बडे देशों में छोटी छोटी बातें होती रहती है, पण ती एक छोटी चूक जेव्हा तुमच्या संघाच्या पराभवाचं कारण ठरते त्यावेळेला ती चूक केवळ चूक राहत नाही, तुमच्या संघाच्या विजयाच्या मार्गात तुमच्या हातून झालेला सगळ्यात मोठा गुन्हा ठरतो. चांगला फटका आणि या वेळेला मात्र जागेवरनं क्षेत्ररक्षकांच्या मानावर झाल्या आणि चेंडू सीमापार. षटकार. यस, म्युझिक. बघा, 2 चुका फार महत्वाच्या आहेत. अनिकेत आता विचार करत असेल, एक तर आपण त्याची कॅच सोडली, तो नाबाद राहिला, त्यानंतर सिंगलला स्ट्राईक चेंज होऊन बॅटर चेंज झाला असता, पण तुमच्या थ्रोनं तो पुन्हा स्ट्रायकिंग एंडला आला आणि वाघ तो वाघ असतो, पण तो जखमी झाला ना की समोर असलेल्या शिकारीची तो दयामाया दाखवत नाही. त्याला एवढंच कळतं, फाडायचं आणि खायचं, फाडायचं आणि खायचं, फाडायचं आणि खायचं. आणि अगदी तेच मैदानाच्या षटकार आले. संघाची धावसंख्या 81 धावा. वन्स अगेन सौरभ गोतरणे ऑन अ बॉलिंग ट्रॅक. यावेळेला चांगली गोलंदाजी एजंटेकन. इथे मात्र फर्स्ट स्लिपला असलेला प्लेयर कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही. झेल पकडलाय आणि बॅटर ऋतिक दिवाणीचा खेळ देखील संपलाय. म्युझिक. कमालीचा स्पेल गोलंदाज सौरभ गोतरणेकडनं. या खेळाडूनं विशेष चमक दाखवली आहे. कदाचित एनपी स्पोर्ट्सचे ओनर सर्वे सर्वा निलेश पाटोळे या खेळाडूच्या बाबतीत फार पॉझिटिव्ह विचार करत असतील, सकारात्मकता त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असेल, कारण दुसरा दिवस या खेळाडूनं देखील गाजवला. क्रुशल मोमेंटला, ऐन महत्वाच्या क्षणाला सामन्याला निर्णायक वळण देणारं षटक हे दुसऱ्या दिवशी देखील सौरभ गोतारणेनं हाताळलेलं होतं. 21 वर्षाचा हा खेळाडू, 20-21 वर्षाचा हा खेळाडू आणि मॅच्युरिटी पाहायला मिळते.
यावेळेला मात्र ओमकार तारमळेच्या विरोधात देखील जाळ विणला. आधी कॅचसाठी ट्राय केला होता. एफर्टसाठी मात्र दाद द्यावी लागेल. माहित होतं की सरते शेवटच्या क्षणाला जर कॅच आपण घेऊ शकलो नाही तर चेंडूला देखील अडवायचा आहे. आणि या दोनही संभ्रमावस्था निर्माण करणाऱ्या या परिस्थितीमध्ये चांगल्या दर्जाचं क्षेत्रक्षण 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 83 धावा. लास्ट टू गो, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. डाव क्रमांक 1 मधला. समोर कोण आहे? ओमकार तारमळे. टेनिस क्रिकेट विश्वात अल्पावधीत स्वतःचं नाव सुवर्णाक्षरांत कोरणारा, परंतु यावेळेला या दिग्गजाच्या समोर शहापूरच्या या यंग टॅलेंटनं, त्याचं नाव आहे सौरभ गोतर्णेनं कमालीचं षटक हाताळलंय. षटक क्रमांक ज्या वेळेला सौरभनं 4 हाताळलं त्याही वेळेला गेरसे संघाच्या बॅटिंगच्या फ्लोला थोडंसं शांत केलं. आणि षटक क्रमांक 6 जे हाणामारीचं आहे, टार्गेट सेट करणार आहे, जिथे तुम्हाला आकडा निश्चित होणार आहे, जिथे तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये विथ कॉन्फिडन्स साठी उतरण्याकरता फार सहाय्यगार ठरणारं षटक आहे. आणि त्या षटकामध्ये देखील केवळ 11 धावा खर्च केल्यात. एक षटकार गेल्यानंतर देखील कमालीची गोलंदाजी. असा गोलंदाज तुमच्याकडे असल्यानंतर तुम्हाला माहित आहे की आपल्या या हुकमी एक्क्याला नेमका कधी दाखवायचा, कधी शो करायचा आणि कधी काढायचा. निश्चित ज्या पद्धतीनं आपण शिवम स्पोर्ट्स गेरसे संघ पाहिला, सलामीला आलेला संदीप दिवाने 6 चेंडूंमध्ये 13 धावांची वैयक्तिक खेळी त्यानं केली, बाद झाला. आदित्य महाळुंगेनं त्याला बाद केलं भाऊ करबी झेल घेऊन. त्यानंतर शुभम महाडिक 10 चेंडूंमध्ये 27 धावांची इनिंग त्यानं साकारली. आणि त्याला भावेश विशेनं सौरभ गोतर्णेकडे झेल बाद करत त्याला मात्र चले जावचा नारा दिला. आणि त्यानंतर ऋतिक दिवालेनं षटकार खेचला होता शेवटच्या षटकामध्ये, परंतु त्याला देखील सौरभनं माघारी धाडलं वैयक्तिक 8 या धावसंख्येवर. पण शुभम ठाणगे 15 चेंडूंमध्ये 23 धावांची नाबाद खेळी आपल्याला पाहायला मिळाली. आणि आपण बॉलिंग देखील पाहू शकतो, काही महागडी षटकं आली. संकेत विशे जिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाले 13 धावा त्यानं खर्च केल्या. त्यानंतर आदित्य महाळुंगेनं एका षटकात 14 धावा खर्च केल्या. त्यानंतर संकेत दिनकरनं एका षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या. आणि ते भावेश विशेनं एका षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या. परंतु सौरभ गोतारण्याचं कौतुक करावं लागेल. 2 षटकं हाताळली, त्यामध्ये 5 चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळाले, 1 विकेट देखील प्राप्त केली. आणि 11.50च्या सरासरीने या 2 षटकांमध्ये 23 धावा खर्च केल्या. आपण पार्टनरशिपकडे देखील लक्ष देऊ शकतो. पहिल्या विकेटसाठी 15 धावांची पार्टनरशिप झाली, परंतु त्यानंतर जर आपण विचार केला तर तब्बल 57 धावांची पार्टनरशिप ही दुसऱ्या विकेटसाठी शुभम ठाणगे आणि शुभम महाडिक या 2 खेळाडूंच्या दरम्यान पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र तग धरला नाही, परंतु जो निश्चित आकडा होता, जे फायटिंग टोटल पेक्षा मी म्हणेल की सेकंड इनिंग मध्ये ऍज अ डिफेंडर म्हणून ज्या वेळेला गोलंदाज उतरतील त्यावेळेला त्या गोलंदाजांकडे त्या आत्मविश्वासाची परिपूर्णता प्राप्त व्हावी याकरता कमालीचं फलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या या 6 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या डावात आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजेच 83 धावा. आणि आता विजया करता एनपी स्पोर्ट्स बी या टीमला आवश्यक असतील 36 चेंडू 84 धावा. मॅचला सुरुवात होईल, सेकंड इनिंगला सुरुवात होईल. मी प्रवीणजी अंदाडे यांना विनंती करतो तोपर्यंत आपल्या प्रेक्षकांसाठी एक धमाल गाणं आपल्याकडनं व्हावं. चला, यानंतरचा आणखी एक महारण संग्राम आपण पाहणार आहोत. यापुढचा होणारा सामना असेल साई स्पोर्ट्स शहापूर विपक्ष राजे बॉईज शहापूर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. साई स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. राजे बॉईज संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. साई स्पोर्ट्स शहापूर आपला कर्णधार आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. म्युझिकल टीम आपण तयार आहात का? बँड हॅलो हॅलो. ऑर्केस्ट्रा टीम आपण तयार आहात का?
चला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. साई स्पोर्ट्स शहापूर संघाचा कर्णधार. आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. साई स्पोर्ट्स शहापूर. छत्तीस चेंडू आणि विजयाकरता 84 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आत एनपी स्पोर्ट्स बी संघाची ओपनिंग पेअर, संघाची सलामीवीर जोडी. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळेल दिनेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल भावेश. तर शिवम स्पोर्ट्स गिरसे या संघाकडनं आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल शुभम ठाणगे. जबरदस्त बॅटिंग फर्स्ट इनिंग मध्ये शुभम ठाणगेकडनं. हिअर वी गो विथ फर्स्ट बॉल ऑफ सेकंड इनिंग. पहिला चेंडू फुल टॉस बॉल. यावेळेला दिनेशनं केलाय प्रहार लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू देखील मैदानाच्या आत थांबणार नाही. चौकार. थँक यू सो मच अभिजित सर. यस इट इज फ्री हिट. 4+1 अशा एकूण या 5 धावा. फ्री हिट बॉल असेल दिनेशसाठी आणि यावेळेला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. वासुदेव तिथे मात्र, ऋतिक दिवाने तिथे मात्र तैनात असतील. निश्चित फ्री हिट असल्यामुळं एकापेक्षा अधिक काही मिळत नाहीये. सुरुवात थोडीशी चुकीची झाली गोलंदाज शुभम ठाणगेची. पहिला एकच चेंडू औपचारिकरित्या पूर्ण झालाय आणि संघाची धावसंख्या धाव फलकावर आहे. 6 धावा. समोर आहे आता मात्र भावेश. ऑफ स्टिकच्या बाहेर चांगला चेंडू. फुटवर्क पाहायला मिळाला नाही. शरीरयष्टीपासून दूर ठेवलेला चेंडू अवे फ्रॉम बॉडी खेळवला गेलाय. गोलंदाज शुभमला माहित आहे फिल्डिंग रेस्ट्रिक्शन आहे. केवळ आणि केवळ 2च फिल्डर तुम्हाला आउट ऑफ 38 सर्कल डिप्लॉयड झालेले आहेत आणि अशा वेळेला त्या फिल्डिंग सेटअप नुसार गोलंदाजी केली जाते शुभम ठाणगेकडनं. नेक्स्ट बॉल. शफल झाले. समोरच्या दिशेनं आलाय चेंडू आणि भावेशनं केलाय वार. वर्मी लागणारा हा आलाय एनपी स्पोर्ट्सचा गोल्डन 6. आणि आगाच केलाय. म्हणून मी मगाशी म्हटलं की एकीकडे तुम्हाला अनुभव शिगेला पोहोचलेला पाहायला मिळेल तर दुसरीकडे मात्र उत्साह आहे, जल्लोष आहे. नेक्स्ट बॉल. फुलटॉस बॉल. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं गॅप तर शोधलाय. टायमिंग परफेक्ट आपल्याला पाहायला मिळालं नाही परंतु ओमकार तारमळे तिथे हजर आहे आणि त्याच्याकडनं चुका होणार नाही. या 2 धावा आल्यात. या 2 धावांनी 84 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या एनपी स्पोर्ट्स बी या टीमची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 14 धावा. मी म्हणेल सुरुवात कमालीची आहे. 14चाच अव्हरेज असणं, 14चाच अस्किंग रन रेट असलेला हा संघ मैदानाच्या आत उतरलाय. अस्किंग रन रेटला पहिल्या 4 चेंडूंमध्ये गवसणी घातली आहे ती बॅटर भावेशनं. कमालीचा एक फटका षटकाराच्या रूपानं. माहित आहे इथनं मात्र तुम्हाला आक्रमणाशिवाय पर्याय नाहीये. 84 धावा करायच्यात. थोडंसं संदीप दिवाणेनं यावेळेला शुभम ठाणगेला कानमंत्र दिलाय. वन्स अगेन भावेश. इथे मात्र शफल झाले होते आणि बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू काही काळ हातामध्ये आहे. स्क्वेअरलेग रिझर्व्ह मध्ये नरेंद्र दिवाणे तिथपर्यंत पोहोचतील. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान 2 धावा धावून निघतील पूर्ण. या 2 धावांनी 84 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असणाऱ्या एनपी स्पोर्ट्स बी या टीमची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 16 धावा. पहिल्या षटकामध्ये बरसला एनपीबी. या आतापर्यंतच्या 5 शेड्यूलमध्ये परिपूर्णरित्या अधिराज्य गाजवलंय निलेश स्पोर्ट्स बी संघाच्या. खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र चांगला फटका सजवला. लॉंग ऑफला ओमकार आहे. 1 धाव निघाली. दुसरा धाबेचा प्रयत्न. इथे मात्र चुका आणि या चुकांचा पुरेपूर्णरित्या फायदा. तिसऱ्या धाबेचा देखील प्रयत्न. कन्फ्युजन, गोंधळ, संभ्रमावस्था तिथे देखील उडालेल्या या गोंधळामध्ये एनपी स्पोर्ट्स बी संघानं परिपूर्णरित्या फायदा घेतलाय. मित्रांनो दबाव असतो ज्या वेळेला मात्र तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला वेगळं होण्याच्या ऐवजी काहीतरी दुसऱ्या दिशेनं आपल्याला रोग पाहायला मिळतो. पहिलं षटक इथे मात्र समाप्त झाले. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 84 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असणाऱ्या एनपी स्पोर्ट्स बी या टीमची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते कोणत्याही प्रकारचा गडी न गमावता तब्बल 19 धावा. पहिल्या षटकानंतर तब्बल 19 धावा यावेळेला धावफलकावर 19 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. समीकरण मात्र आता बदललं जाईल. 30 चेंडू आणि विजयाकरता जर आता आपण पाहिलं तर 65 धावांची गरज असेल. ती म्हणजेच 30 चेंडू आणि 65 धावांची आवश्यकता असेल अजूनही एनपी स्पोर्ट्स बी या टीमला. सुरुवात चांगली झाली आहे.
ज्या पद्धतीने शिवम स्पोर्ट्स गेरसे संघानं पहिला दिवस खऱ्या अर्थाने गाजवला होता, त्यांच्या बॉलिंग लाईनअप कडे आपण सातत्यानं पाहतो. ज्या पद्धतीने त्यांच्याकडे वेगवान तोफखाना आहे, सिच्युएशन नुसार आपल्याकडे वळवणारी, त्या सिच्युएशनला परिपूर्णरित्या आपल्या बाजूनं खऱ्या अर्थानं उभी करण्याची ताकद असणाऱ्या गोलंदाजांची फळी असणारा संघ आहे. आणि इथं पहिल्या निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये कमालीची फटकेबाजी भावेश विशेच्या माध्यमातून दिनेश कडनं पाहायला मिळाली. आणि इथे अगदी त्याच पद्धतीनं ज्याला आपण स्वप्नवत सुरुवात म्हणतो, ज्याला आपण ड्रीम स्टार्ट म्हणतो, ज्याला आपण अगदी उडान भरी सुरुवात ज्याला म्हणतो, फ्लाइंग स्टार्ट, अगदी त्याला परिपूर्ण न्याय देणारी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. 19 धावा फलकावर लगावल्या गेल्यात. समीकरण अजूनही कठीण आहे, पण ज्या पद्धतीनं फॉर्म मध्ये पाहायला मिळतात ते सोपं ठरेल. इथे मात्र ज्या माशाला जाळ्यात अडकवायचं होतं त्याला अडकवलाय. हा पहिला धक्का. जाळं विणलं गोलंदाज ऋतिक दिवाळेनं. आणि या पहिल्या चेंडूवर रंगात दिसणारा, या सामन्याला कलाटणी देण्यासाठी आक्रमकतेची पावलं झपाझप खऱ्या अर्थानं उचलणारा सलामीवीर भावेश विशेला मात्र तंबूच्या आडोशाला धाडण्यामध्ये यश आलं. बॉलिंग मार्कवर आता थोडासा निश्वास टाकला असेल, थोडासा जो काही अटकलेला श्वास आहे गेरसेकरांचा तो मोकळा झाला असेल. माहित आहे इथनं पुढं सांभाळून खेळावं लागेल. किशोर धसाडे ट्रॅकर बॉल किशोर धसाडेच्या बॅटमधनं आलाय मोठा फटका आणि तिथं मात्र चुका. आता थोडासा विचार करावा लागेल. गेरसे संघ देखील किशोरनं पहिल्या चेंडूवर आल्यापासून जणू काही कॅप्टननं सांगून ठेवलाय, मैदानाच्या आत जाऊन ताबडतोब फलंदाजी करणं, याच रोलसाठी तुम्हाला मैदानात जागा दिली आहे, प्लेइंग 11 मध्ये जागा दिली आहे. इथं सेट होईल, वेळ घेईल, मग खेळेल. या सगळ्या प्रश्नांना बाजूला ठेवावं लागेल. पण समोर ऋतिक आहे, समोर गेरसे आहे, समोर संदीप दिवानीची मेंटॅलिटी प्रिपेअर असलेला टीम आहे. त्याच्या विरोधात काय होतं खोलवर टप्प्याचा आणि स्टँड अँड डिलिव्हर हाय हँडसम अँड ह्यूज सिक्स. या षटकारानं 84 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असणाऱ्या एनपी स्पोर्ट्स बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र पाहायला मिळते ती म्हणजे 27 धावा. आणि किशोर धसाडे नावाची रन मशीन निलेशजी ज्या ज्या वेळेला रंगात येते त्या वेळेला चेंडू ढगात गेल्याशिवाय त्याला कोणताही पर्याय नसतो. कुलवर टप्प्याचा चेंडू वाईट होता असं मी सांगणार नाही, चेंडू चांगल्या लेंथला होता, परंतु किशोर धसाडेला या लेंथवरच्या चेंडूवर षटकार खेचणं फार आवडीचा विषय आहे. आणि जेव्हा विषय आवडीचा असतो ना तेव्हा काळजी सवडीची नसते. आणि आवडीच्या विषयाला अगदी निवडलेल्या क्षेत्रामध्ये धाडलं ते बॅटर किशोरनं. षटकाराला 27 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्यानंतर ऋतिकचा आत्मविश्वास जो थोडासा आपल्याला वाढलेला पाहायला मिळत होता, त्या आत्मविश्वासाला कुठेतरी वार करण्याचा प्रयत्न झाला. बघा दुसऱ्या चेंडूवर मी म्हटलं ना त्या 2 धावा आल्या, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचून जो कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न केला आणि तो कॅच सुटला, तो झेल जो सुटलाय तो मात्र महागात पडेल का. आणि यावेळेला या चुका, या सगळ्या गोष्टी यांची कारण मीमांसा करणं अत्यंत आवश्यकतेची आणि नितांत गरजेची बाब आहे. 27 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 3, 2चे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. सफल झाले. यावेळेला पुन्हा त्याच एरियाला टार्गेट केलं जातंय सातत्यानं. ऑन साइड स्ट्रॉंग असणारा बॅटर म्हणून किशोर धसाडेची ओळख आहे. त्याचा फेवरेट झोन जर आपण पाहिला अगदी काऊ कॉर्नरला वाईडिश लॉंग ऑन असेल, डीप मिड विकेट असेल आणि शॉर्ट बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळणं अत्यंत आवडीचं समजलं जातं या बॅटरकडनं. नेक्स्ट बॉल हवेला पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न होता, वारंवार त्याच दिशेनं खेळतो, अगदी त्याच पद्धतीनं गोलंदाजी केली जाते. हे जे 2 चेंडू जिथे मिस झालाय किशोर नावाचा बॅटर, याचा जर आपण या चेंडूंचा वेग पाहिला तर आपल्याला संत गतीचे दोन्ही चेंडू दिसून येते.
या अगोदरच्या सुरुवातीचे जे 2 चेंडू आले, विकेटसह जे 3 चेंडू आले, तो भन्नाट वेग होता, तेच तर्रार गोलंदाजी होती, आपल्याला वेगवान गोलंदाजी पाहायला मिळाली. परंतु त्यानंतर षटकार आल्यानंतर गोलंदाज ऋतिक दिवानेनं चेंज ऑफ पेस केलाय, संत गतीचा चेंडू, वेगामध्ये वैविध्यपूर्ण बदल केला. नेक्स्ट बॉल, टायगर बॉल, गुड लेन स्पॉट वर, अनएक्सपेक्टेड बाउन्स, आणि इथे मात्र पंचांचा बोर्ड आकाशात. किशोर दसाडेला दिलाय चला जावचा नारा, आणि हा दुसरा हादरा. साई स्पोर्ट्स शहापूर संघाचा कर्णधार आपल्याला पुन्हा एकदा अनाउन्स केले जाते आपल्या नावाचे की आपण टॉस साठी यायचं आहे. साई स्पोर्ट्स शहापूर आपल्याला लास्ट कॉल असेल. या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता सन्माननीय प्रदीपजी पाटोळे साहेब यांचे ते शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मी या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. एनपी स्पोर्ट्सचे मॅनेजर मनोजजी वेखंडे यांचं देखील ते शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. एनपी स्पोर्ट्स ए चे कॅप्टन सूरज विशे यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. आणि त्याचबरोबर या एनपी स्पोर्ट्सचा कणा म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि ज्यांच्याकडनं प्लेअर ऑफ द मॅच स्पॉन्सरशिप आम्हाला मिळाली आहे, सुप्रसिद्ध उद्योजक, युवकांच्या या गळ्यातला ताईत, युवकांचा बुलंद आणि घणाघाती आवाज साकेतजी झुंजारराव यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. निलेश दादा, ती ऍड तुम्ही बघितली असेल थम्सअपची की कुछ तुफानी करते. थम्सअप आपल्याकडे दिलाय आणि कुछ तुफानी करण्यासाठी ते मात्र थोडसे स्पर्धेपासून लांब आहेत. मी प्रदीपजी पाटोळे साहेब यांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावं. प्रदीप दादा पाटोळे, निलेशजी आपली वाट पाहत आहेत, आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावं. आणि मी भूषणजींना रिक्वेस्ट करतो की आपण पाहुण्यांना घेऊन स्टेज पर्यंत जावं. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि या पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 84 धावांचा पाठलाग करणाऱ्या एनपी स्पोर्ट्स बी या टीमची धावसंख्या धावफलकावर 2 बाद 27 धावा, सेम सुरुवात आहे. फक्त इथं विकेट थोडीशी एक्स्ट्रा गेली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 27 धावा केल्या होत्या शुभम स्पोर्ट्स गेरसे संघानं. पहिल्या षटकात 13, त्यानंतर आल्या 14, आणि अगदी त्या पद्धतीने आता मात्र ओमकार तारमळे वेगाचा बादशाह. इथे मात्र दिनेश आणि यष्टीरक्षक तैनात आहे. हिटिंग एज लागली, स्लो 1 बॉल, थोडासा संत गतीचा चेंडू होता, त्यावर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न झाला, पकडलाय झेल आणि संपलाय बॅटर दिनेशचा खेळ. दिनेशच्या माघारी परतल्यानंतर मैदानाच्या आत न्यू बॅटर आता मात्र एंटर होईल. भाऊ 84 धावा आहेत, 27 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. विजयाकरता अजूनही 57 धावांची आवश्यकता आहे. आणि चेंडू देखील जर आपण पाहिले तर 23 चेंडू आणि 57 धावा. इक्वेशन अवाक्यातले आहे, परंतु ही जी समीकरणं असतात ना मैदानाच्या आत, ती तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व्ह करता यावर बरंच काही डिपेंड आहे. भाऊसाठी पुढचा चेंडू, याही वेळेला पुन्हा सेम लाईन वरचा बॉल, सेम लेंथ वरचा चेंडू, आणि अगदी त्याचा परिणाम देखील सारखा आलाय. आणखी एक धक्का. निश्चित या पद्धतीच्या स्पेल करता, या पद्धतीच्या चेंडूंसाठी ओळखला जातो तो म्हणजे गोलंदाज ओमकार. अटकची संधी असेल गोलंदाज ओमकारला. आता मात्र एनपी स्पोर्ट्स बी संघाच्या डगआउट मध्ये स्मशान शांतता, परंतु अजूनही वेळ निघून गेलेली नाहीये. 22 चेंडू आणि विजयाकरता 57 धावांची आवश्यकता. इथूनही डावाला सुरुवात करता येते. अटकची संधी असेल आणि ही संधीसाठी स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल अनिकेत विशे. परंतु मित्रांनो, सगळं संपल्यासारखं वाटतं ना तेव्हा निराश व्हायचं नसतं. तिथूनच नव्यानं पुन्हा डाव रचण्याची ती सगळ्यात मोठी ईश्वरानं प्रदान केलेली संधी असते, ती केली जाईल का? फुल टॉस बॉल आणि केत विशेनं आल्या केल्या घणाघाती आघात.
फटका सुरेख आहे, टायमिंग प्रॉपर नाही आणि क्षेत्ररक्षण त्यावरून कमालीचं हॅट्रिक साधली आहे गोलंदाज ओमकार तारमळेनं. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजेच ओमकार तारमळेकडनं. लगातारचे 3 धक्के दिलेत एनपी स्पोर्ट्स बी या टीमला आणि आपण विकेट देखील पाहू शकतो. त्यावेळेला या षटकातल्या पहिल्या चेंडूवर आपण बघू शकता ही पहिली विकेट दिनेशची. इथे मात्र हार्डलेंथ वरचा बॉल एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला, लिडिंग एज लागली आणि यष्टीरक्षकाने झेल पकडला. दुसरी विकेट इथे देखील अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता खोलवरच्या टप्प्याला, तिथे देखील लिडिंग एज लागली, यष्टीरक्षकाने झेल पकडला आणि हा तिसरा जो काही गडी बाद झालाय फुलटॉस बॉल होता आणि त्याला डीप मिड विकेटला झेल देऊन बाद करण्यात आला. नेक्स्ट बॉल दर्शनसाठी. इथे देखील चेंडू काही काळ हवेत आहे परंतु सेफली लँड करेल. चांगली गोलंदाजी. काल जर आपण पाहिलं तर एक नवा विक्रम या स्पर्धेमधला योगेश कोरच्या माध्यमातून ट्रायडंट मुरबाड या संघाकडनं एका षटकामध्ये तब्बल 5 विकेटचा धनी तो झाला. योगेश कोर मायडन विथ 5 विकेट खऱ्या अर्थाने त्यानं साधलं आणि निश्चित कौतुक करावं लागले. इथे देखील कमालीची गोलंदाजी. 4 चेंडू झाले तर 2 धावा खर्च केल्यात, 3 विकेट घेतल्यात. समोर दर्शन. स्लोवन बॉल चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला. ही खासियत आहे. मी परवाच्या दिवशी आलोक सरांशी बोलताना सांगितलं होतं की ओमकार नावाचा गोलंदाज ज्या वेळेला आपण पहिल्या दिवशी त्याला पाहिलं होतं, त्या गोलंदाजाची ताकद त्याच्याकडे असणारा पेस असला तरी या गोलंदाजाचं प्रमुख अस्त्र हा स्लोवन बॉल आहे. सेम ऍक्शन मध्ये चेंडू रिलीज करतो. अगदी कोणत्याही प्रकारच्या रनअप मध्ये वेगामध्ये बदल नाही, रिलीज आर्म मध्ये बदल नाही आणि स्लोवन बॉल येतो. ट्रॅकर बॉल संधी होती ती मात्र गमावली आहे. निश्चित चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालं. 1 धाव येईल, संघाची धावसंख्या 1 न पुढे सरसावतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 30-30, 3 धाबा. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि या पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 84 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असलेल्या एनपी स्पोर्ट्स बी या टीमची धावसंख्या धावफलकावर आहे 30 धावा, 18 चेंडू आणि विजयाकरता 54 धावांची गरज. 18 चेंडू आणि 54 धावा. दर्शन पवार यांच्यासाठी पारितोषिक आलंय. दर्शन पवार यांच्या प्रत्येक षटकारासाठी प्रियांशु आणि किमया यांच्याकडनं 500 रुपये. प्रत्येक षटकारासाठी दर्शन पवार यांच्या प्रत्येक षटकारासाठी प्रियांशु आणि किमया यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक त्यांना दिलं जाणार आहे. 18 चेंडू आणि 54 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला बॉलर पाहायला मिळेल मयुरेश. वेळेला मात्र पुन्हा मिड विकेटला खेळलेला हा फटका. निश्चित उसळ घेतलेला चेंडू होता, त्यावर हुक करण्याचा प्रयत्न केला असता परंतु ज्या पद्धतीनं यावेळेला शिवम स्पोर्ट्स गिरसे संघ आपल्या बॉलिंग लाईनचा विचार करते, बॉलिंग लाईनअपला यावेळेला वापरलं जाते, आपल्या गोलंदाजांचा वापर केला जातोय, ते मात्र वाखाणण्याजोग आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेला चांगला फटका सजवला होता, टायमिंग प्रॉपर नाही आणि क्षेत्ररक्षकाचा अंदाज देखील तिथे चुकणार नाही. ऋतिक तिवारीनं पकडला हा झेल. विकासच्या माघारी परतल्यानंतर आदित्य महाळुंगे मैदानाच्या आत एंटर होईल. साई स्पोर्ट्स संघ पुढच्या 30 सेकंदांच्या आत जर आपला कॅप्टन इथं आला नाही तर आपल्याला 2 धाबांच्या पेनल्टीनं खेळावं लागेल आणि तुमची वेळ सुरू होते आता. दुसरा चेंडू झाला. पहिल्या चेंडूवर सिंगल आली मयुरेशच्या, दुसऱ्या चेंडूवर विकेट आली आहे. एनपी स्पोर्ट्स बी टीम यावेळेला मात्र परिपूर्णरित्या अडचणीत. नेक्स्ट बॉल. आदित्य यावेळेला 38 सर्कलच्या आतमध्ये संदीप दिवाणे चेंडूला फील्ड करतील. सिंगलवर समाधान मानावं लागेल आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 32 धावा. समीकरण क्षणाक्षणाला कठीण होत आहेत. 15 चेंडू आणि विजयाकरता 52 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 52 धावा. हे जे कठीण वाटलेलं समीकरण या षटकामध्ये सोपं होईल का, पण त्याची आशा मात्र दुसर होती. चांगली गोलंदाजी, भन्नाट वेग, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, आडलेनचा वापर झाला. चेंडू थोडासा एक्स्ट्रा बाउन्स होतोय, थोडीशी उसळी घेतोय.
आणि अशा वेळेला दर्शनच्या बॅटचा आणि गोलंदाजानं फेकलेल्या चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आला. समीकरण पुन्हा कठीण होईल. 14 चेंडू आणि विजयाकरता 52 धावांची गरज. 14-52. चांगली गोलंदाजी राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा उजव्या हाताच्या गोल फलंदाजा करता आणि चेंडू पडल्यानंतर बाहेर जातोय, खाली राहतोय. अशा वेळेला अगदी जर आपण पाहिलं की कोणत्याही प्रकारे फुटवर्क नसलेला बॅटर या रेंज पर्यंत पोहोचून चेंडूला खेळू शकत नाही. ते देखील ऑन साइडला शक्य नाही. नेक्स्ट बॉल. इथे मात्र नरेंद्र दिवाणे थोडेसे फंबल होतील, मिसफील्ड पाहायला मिळते, परंतु या ज्या सिंगल डबल येत आहेत निश्चित संदीप दिवाणे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला हे देखील माहित आहे की या सिंगल डबल्स ज्या आहेत ते आपल्या रणनीतीचा भाग असला पाहिजे. त्यातून ना प्रेशर गेरसे संघावर येणार आहे आणि त्याचबरोबर जे अंडर प्रेशर खेळतात एनपी स्पोर्ट्स बी यांच्यावरचं देखील प्रेशर हटणार नाहीये, त्यांच्यावरचा देखील दबाव मात्र मुक्त होणार नाहीये. त्यामुळे या सिंगल डबल फलित स्वरूप आहेत मी असं म्हणेन शिवम स्पोर्ट्स गेरसे संघासाठी. 4 षटकं समाप्त झाली आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 84 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असणाऱ्या यजमान एनपी स्पोर्ट्स बी या टीमची धावसंख्या धावफलकावर आहे 33 धावा माफ करा आणि विजयाकरता 12 चेंडू 51 धावांची गरज. बारा चेंडू आणि विजयाकरता 51 धावांची आवश्यकता. ट्रॅकवर राकेश पहिले षटक हाताळलं. गोलंदाज शुभमनं खर्च केला 19 धावा. त्यानंतर आला ऋतिक दिवाने खर्च केल्या 8 धावा. त्यानंतर आला मयुरेश, त्यानं गोलंदाजी केली. त्यानंतर आला माफ करा ओमकार. इथे मात्र जोरदार प्रहार केलाय बॅटर दर्शननं. आणि एनपी स्पोर्ट्स बी संघाची जी काही पडझड आहे ती मात्र आता थांबण्याचं नाव घेत नाही. नेक्स्ट बॉल. अवेला ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन या पंचांचा वाईटचा इशारा येईल अतिरिक्त स्वरूपात. ही एक धाव संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 34 धावा. 11 चेंडू आणि विजयाकरता 50 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 50 धावा. फुल टॉस बॉल भिरकावून दिला या क्षणाला. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा हा खेळलेला फटका. इथे मात्र पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतील. चौकार. अजूनही 46 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये. कुठला अगदी पंच केलेला हा फटका एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही. तुर्तास तरी दुसऱ्या धावेमध्ये देखील इंटरेस्टेड नाहीयेत दोन्ही बॅटर. सिंगलवर समाधान. संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजेच 39 धावा. मी मगाशीच म्हटलं ना की क्रिकेटमध्ये तुम्हाला जे आकड्यांचं मांडलेलं जे काही गणित आहे ते तुम्हाला सहज सोपा आणि सुलभ करण्याच्या दिशेनं पावलं उचलायला लागतील. ते जर कठीण होत गेलं तर मग पाठलाग कठीण असतो आणि मग दबावामध्ये काय होतं, ज्या चेंडूवर मोठे फटके खेळण्याची आवश्यकता नाही त्या चेंडूवर देखील आपल्याला मोठे फटके खेळावे लागतात. आणि मग अशा वेळेला चुकीचा फटका चुकीच्या चेंडूवर खेळला गेला की त्याचे परिणाम विकेटमध्ये रूपांतरित झाल्याशिवाय गत्यंतर नाही. धावसंख्या धावफलकावर 41 धावा. अजूनही या षटकामधले 2 चेंडू शिल्लक आहेत. 41 धावा आहेत. 84चं लक्ष आहे. 43ची आवश्यकता आहे. उलट टप्प्याचा चेंडू ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. अलॉंग दी कार्पेट चेंडू डीपला निघून चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. 2 धावांवर समाधान मानावं लागेल आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली ती म्हणजेच 43 धावा. 7 चेंडू आणि विजयाकरता 41 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 41 धावा. साई स्पोर्ट्स शहापूर संघाचा कर्णधार. चांगली गोलंदाजी. स्लोवर बॉल बॅकहँडचा वापर पडल्यानंतर चेंडू हरकत करताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 5 ची समाप्ती झाली आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 84 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असणाऱ्या एनपी स्पोर्ट्स बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे
44 धावा आणि विजयाकरता 6 चेंडू 40 धावांची गरज. 6 चेंडू 40 धावा. साई स्पोर्ट्स शहापूर संघाचा कर्णधार, आपण टॉस साठी यायचं आहे, आपण पॅनल्टीसाठी पात्र झालेला आहात. आपल्याला विथ पॅनल्टीज मैदानाच्या आत उतरावं लागणार आहे. पण आता आपण लवकरात लवकर टॉस साठी तरी यावं अशी आपल्याला विनंती आहे. सहा चेंडू आणि 40 धावा. विजयाच्या आशा मात्र आता या क्षणाला धुसर झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आणि नक्कीच कौतुक करावं लागेल शिवम स्पोर्ट्स गेरसे संघ. दिवशी ज्या बहरतेनं हा खेळ खऱ्या अर्थानं फुललेला होता, पहिल्या दिवशी ज्या पद्धतीनं शिवम स्पोर्ट्स गेरसे आपल्याला या मैदानावर खऱ्या अर्थानं दादागिरी करताना पाहायला मिळाला, अगदी त्याच दिवसाचा कित्ता, त्या कामगिरीचा कित्ता मात्र परिपूर्णरित्या गिरवलाय तो शिवम स्पोर्ट्स गेरसे टीमना. आणि जेरबंद केला ते म्हणजेच एनपी स्पोर्ट्स बीला. भावेशची विकेट गेल्यानंतर किशोरचा एक षटकार आला, परंतु त्यानंतर बॅटिंग मात्र पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू नरेंद्र दिवाण, एक लेजेंडरी क्रिकेटर म्हणून ज्यांचा सातत्याने नामोल्लेख केला जातो, दुसऱ्या धावेचा इंटरेस्टेड आहेत. आदित्य इंटरेस्टेड आहेत स्ट्राईक घेण्यामध्ये, परंतु सोबत असणारा संकेत विषय मात्र यावेळेला नरेंद्र दिवाण यांना फेस करण्यासाठी मात्र औत्सुक्यानं भारलेला आहे. सिंगल आली आहे. 5 चेंडू 39 धावांची गरज. इथून मात्र विजय अशक्यतेच्या पल्ल्याड गेल्याचं चित्र आहे. चांगली गोलंदाजी त्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. आणि निश्चित आता मात्र जे एक स्मशान भयान शांतता यजमान संघाच्या डगआउट मध्ये पाहायला मिळते, त्याचं कारण देखील आहे. फार मोठ्या प्रमाणावरच्या काही चुका आहेत, त्यावर त्यांना विचार करावा लागेल. अजूनही 4 चेंडू शिल्लक. षटक क्रमांक 6, चेंडू क्रमांक 3 नरेंद्रचा आदित्यसाठी. ऑन साइडला खेळलेला फटका कॉर्नरच्या अगदी समोर वायडिश लॉंगॉनला फील्ड केला जातोय चेंडू. ओंकार तारमळे चेंडू पर्यंत पोहोचतायत. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, दोन्ही धावा यशस्वीरित्या. आणि आता रिलॅक्सेशन जे आपण पाहतोय गेरसे संघाचं, ती मात्र हा जो इशारा आहे तो आपला विजय त्यांनी निश्चित केलेला आहे. पण मित्रांनो, म्हणतात ना की ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रवास अगदी जवळच्या टप्प्यात आणून सोडला की मग मात्र तुम्हाला कमी काळ घाम गाळावा लागतो, कमी मेहनत करावी लागते, आणि मग त्यानंतर गंतव्यस्थानापर्यंत, अंतिम ध्येयापर्यंत, तुमच्या पोहोचण्याच्या ठिकाणापर्यंत तुम्ही जाऊन ठेपलात की मग मात्र तिथून मिळालेला जो काही आनंद आहे तो अविस्मरणीय असतो आणि तो स्वर्गीय असतो. इथे चेंडू हवेत असेल, संदीप दिवाणे चेंडू खाली असतील, झेल पकडला जाईल. सरते शेवटी षटक क्रमांक 6च्या चेंडू क्रमांक 4 वर हा 8वा धक्का बसलाय एनपी बी या टीमला. आता 9व्या विकेट साठी मैदानाच्या आत ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर सौरभ. बॅटिंग लेफ्ट हँड न करतात, बॉलिंग राईट हँड न करणारा हा फार कमी नाव आहेत. क्रिकेट विश्वातला दादा सौरभ गांगुली, नोकरी हाताचा फलंदाज आणि गोलंदाजी करताना उजव्या हाताचा वापर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. चेंडू क्रमांक 5 टाकण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्र दिवाणे. चांगली गोलंदाजी, वाईड यार्ड केला गेला. पहिला चेंडू वाटलं होतं वेगानं येईल, सौरभला अपेक्षित असणार चेंडू वेगात थोडासा बदल होता. निश्चित बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. शेवटचा चेंडू आणि यानंतर औपचारिक घोषणा केली जाईल ती विजयाची. षटक क्रमांक 6चा चेंडू क्रमांक 6 पर्यायानं शेवटचा चेंडू या डावातला आणि पर्यायानं या सामन्यातला. नरेंद्र दिवाणे आणि सुपर 6 मधला पहिला विजय साकार केलाय तो शिवम स्पोर्ट्स गेरसे या टीमनं. शिवम स्पोर्ट्स गेरसे संघ सुपर 6 मधला आपला पहिला विजय इथे मात्र निश्चित करतोय आणि पराभव स्वीकारावा लागलाय घरच्या मैदानावर यजमान असणाऱ्या एनपी स्पोर्ट्स बी या टीमला.
या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर असेल नो डाऊट. बॅटिंग करताना ज्या फलंदाजानं सव्वीस धावांची घणाघाती इनिंग ज्यानं साकारली तो शुभम महाडिक ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. शुभम महाडिक. मी शुभम महाडिक याला रिक्वेस्ट करतो की आपण स्टेजवर यायचंय आपला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकार करण्यासाठी. आणि एस के सर यांना मी विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते या प्लेअर ऑफ द मॅचच्या पुरस्काराचं आपण वितरण करावं. राजेबॉयचे सगळे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्सच्या इथे लवकरात लवकर यायचंय. समालोचन कक्षाच्या इथे यायचंय. शुभम महाडिक आपण स्टेजवर यायचंय. आणि एस के सर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते थँक्यू सो मच. या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता हॅलो हॅलो शहापूर नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक सन्माननीय आनंद शेठ अधिकारी साहेब यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं छत्रपती श्री शिवाजी महाराज सुवर्ण चषक 2025च्या वतीनं मी शब्द सुमनांनी मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्याचबरोबर
मुरबाड संघाचा कर्णधार आणि निरज संघाचा कर्णधार जरा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. मुरबाड टीम